आणि उद्धव ठाकरे यांचा संदेश घेऊन आमदार वरुण सरदेसाई हे शिवतीर्थवर पोहोचले। मनसेकडून आतापर्यंत फक्त 2च उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलेलं आहे। मुंबईमधल्या 192 क्रमांकाच्या वॉर्डमधून यशवंत किल्लेदार आणि 183 क्रमांकाच्या वॉर्डमधून पारुबाई कटके यांना एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलेलं आहे। बाकीचे एबी फॉर्म अजूनही देण्यात आलेले नाहीयेत। अपक्ष उमेदवाऱ्या टाळल्या जाव्यात, पक्षातली बंडखोरी टाळली जावी, या सगळ्याच किंवा आयत्या वेळी होणारे पक्षप्रवेश टाळले जावेत यासाठी मनसेचा हा प्रयत्न आहे। त्यामुळे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत एबी फॉर्म न देण्याची बहुतांश राजकीय पक्षांची सध्या प्रयत्न दिसतोय। मनसेनं आतापर्यंत फक्त 2च एबी फॉर्म जाहीर केलेले आहेत, दिलेले आहेत, वाटप केलेले आहेत। मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे दोन्ही पक्ष मुंबईमध्ये एकत्र निवडणुकीला सामोरे जात आहेत। केवळ 24 तास बाकी आहेत। युती जाहीर झालेली आहे, जागा वाटप झालेलं आहे आणि राजसाहेबांनी काही 1-2 निरोप द्यायचे होते ते कॅम्पेन संदर्भात, अजून सुद्धा निवडणुकी संदर्भात त्यांनी बोलवलं होतं, त्यांनी बोलवलं पण मग जी नाराजी आहे दरम्यान काही लोकांमध्ये, काही उमेदवारांमध्ये, काही पदाधिकाऱ्यांमध्ये, ती दूर कसं करणार तुम्ही? बरं असतं बघा, शेवटी युती म्हटल्यानंतर काही जागा या आपल्या वाट्याला येतात, काही जागा आपल्याला सोडाव्या लागतात। आपल्या वाट्याला आलेल्या जागांमध्ये सुद्धा अनेक चांगले इच्छुक उमेदवार असतात आणि प्रत्येक निवडणुकीत घडत असते, प्रत्येक पक्षात घडत असतं आणि मग शेवटी तो मला वाटतं की या निवडणुकीचा तो भाग असतो। जे नाराज आहेत, आमचे आहेत, त्यांची नाराजी आम्ही दूर करू, एकेकाला आम्ही समजू, पण लोकांमध्ये सध्या जे वातावरण आहे, मराठी माणूस एकवटल्यामुळे, ठाकरे बंधू एकवटल्यामुळे, यामुळे एक अतिशय कार्यकर्त्यांचा सुद्धा मोराल बूस्टिंग झालेला आहे आणि आता कुठली निवडणूक म्हटल्यानंतर शेवटच्या क्षणी एबी फॉर्म भरेपर्यंत इच्छुक उमेदवारांमध्ये धाकधूक असते, ते साहजिक वरुण अनिल परब आणि तुमच्या आणि नावाचे मतभेद झालेले असे सुद्धा लेट नाईट बैठकीमध्ये बघा कसं आहे माहितीये, मीडियाला सुद्धा दररोज नवीन नाही, पण यात तथ्य आहे का? मसालेदार बातम्यांची सवय असते, आवडते सुद्धा। आता शेवटी एबी फॉर्म भरण्याचे दिवस म्हटल्यानंतर हे अजून जोरजोरात चालणार। काल रात्री 3-3:30 वाजेपर्यंत स्वतः उद्धव साहेबांनी सगळे एबी फॉर्म वाटले। काल वाटलेले एबी फॉर्म आज माझ्या विधानसभेतले मी सबमिट सुद्धा करून आलो। त्यामुळे आज अनिल परब साहेब हे उरलेल्या विभागातले त्याचे हे निर्णय जे बाकी आहेत ते निर्णय घेत आहेत। या संपूर्ण जागा वाटप असेल किंवा हे असेल, यामध्ये त्यांच्यावर काही जबाबदारी होती, काही जबाबदारी माझ्यावर होती आणि हे असं सगळं नवीन आम्ही सुद्धा टीव्हीवर बघतो, हसतो आणि पण यात तथ्य आहे का? काही तथ्य? वरुणजी शेवटच्या क्षणात त्या दिवशी पण लोक म्हणले की काही जागा रिप्लेस होऊ शकते, काही जागा अजून चेंजेस होऊ शकतात, ते होऊ शकतात अजून, तेच बोला तुम्ही इकडे आलेला नाही, काही अजिबात नाही। राजसाहेबांनी बोलवलं होतं, राजसाहेबांनी तसा निरोप दिल्यामुळे त्यांनी बोलवलं। माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या जागेचा अद्यापही वरळीमध्ये खूपच मोठ्या प्रमाणावर बंडाळी उफाळून आल्याचं कळतं। नाही, मला नाही वाटत वरळीमध्ये अजून एबी फॉर्म सुद्धा शिवसेनेच्या माध्यमातून वाटले गेले। काही अनेक जागांचे काल 3 वाजेपर्यंत जागा वाटप झालं आणि मग शेवटी 3 वाजल्यानंतर उद्धव साहेबांनी सांगितलेल्या उरलेल्या जागा, उरलेले विभाग हे आज वाढले जातील। त्यामध्ये माहीम होतं, शिवडी होतं, वरळी होतं, वडाळा पण होतं, धारावी पण होतं।